ते तुमच्या सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व पदग्रहण समारंभ संपन्न। वंचितच्या माजी जिल्हाध्यक्षांकडे उत्तर महाराष्ट्राची सूत्रे। मालेगाव शहर प्रतिनिधी। जसे जसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे फिरण्यास सुरुवात झाली आहे, तशी तशी सर्वच राजकीय पक्षांमध्ये एक उत्साहाची नवी लहर निर्माण होऊन राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे व सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व त्यांना अभिप्रीत असलेला व सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारा रिपब्लिकन पक्ष म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राज्यापासून तर केंद्रापर्यंत मित्र पक्षांना सत्ता मिळवून देणारा RPI माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपला वाटा मागण्यास तथा आपले उमेदवार लढवण्यास ससज्ज झाले आहे असेच म्हणावे लागेल। कारण RPI पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वात जसा देशभरारी घेऊन राष्ट्रीय पक्ष झाला आहे, तसेच महाराष्ट्रात RPI महाराष्ट्राचे लाडके नेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या सतत प्रयत्नाने व तसेच लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्ष अधिकच भक्कम होत चालला आहे व तसेच त्यामुळे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने RPI मध्ये सामील होत आहेत। याच निमित्ताने तथा संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 24 रोजी नाशिक धम्मतीर्थ येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच रिपाईचे युवा नेते तथा PL ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष भूषणभाई जी लोंढे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा व पदग्रहण समारंभ पार पडला। यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांवर तालुक्याच्या, जिल्ह्याच्या तथा उत्तर महाराष्ट्राच्या पदांवर नियुक्ती देण्यात आल्या व तसेच पक्ष वाढीसाठी व संघटन मजबुतीकरणासाठी जबाबदारी देण्यात आली। याप्रसंगी वंचितचे माजी जिल्हा अध्यक्ष भारत मजदे यांनी वंचित बहुजन आघाडीमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये पक्ष प्रवेश करत उत्तर महाराष्ट्राची सूत्रे हाती घेतली व त्यांना 5 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यामुळे मालेगाव तालुका व शहरात सकट धुळे शहरात देखील भारत मजदे यांच्या समर्थकासह रिपाईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक जल्लोष निर्माण झाला आहे। कारण भारत मजदे यांनी पंचायत समिती ते पंचायत पासून ते नगरसेवक पद भूषविले आहे आणि मालेगाव शहरासह तालुक्यात देखील त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। हे त्यांनी मागील काळातच मालेगावात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा गाजवून व वंचितमध्ये असताना आपली कामगिरी दाखवून सर्वांच्या निदर्शनास आणून दिले होते। त्यामुळे भारत मजदे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये पक्षप्रवेश म्हणजे पक्षाला देखील एक प्रकारे बळकटी देईल असे म्हणण्यास चुकीचे ठरू नये व तसेच भारत मजदे यांचा पक्षप्रवेश होऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यामुळे व मजदे यांना 5 जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्यामुळे तथा मजदे यांच्या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यातील, शहरातील रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना एक नवी उभारी मिळेल व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये भारत मजदे यांच्या नेतृत्वामुळे उत्साह निर्माण झाला आहे। कारण भारत मजदे हे मालेगाव महानगरपालिकेवर निवडून गेल्यावर व नगरसेवक झाल्यावर तथा अनेक लोकप्रतिनिधित्व पद भूषवत असताना सामाजिक विकासाला चालना देऊन त्यांनी अनेक सामाजिक विकास कामे केली व त्यामुळे त्यांची सर्वच स्तरावर आपुलकीची नाळ जोडले गेली व तसेच हळूहळू भारत मजदे यांना मानणारा एक वर्ग तयार होत गेला व मजदे यांच्याशी जुळल्या गेला।
व आजही मजदे यांना मानणारा वर्ग भक्कमपणे मजदे यांच्या पाठीशी उभा आहे। तसेच यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये मजदे यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे नेते वाल्मिकराव सोनवणे व नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, मालेगाव तालुका अध्यक्ष दिलीप अण्णा आहिरे, मालेगाव युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव उशिरे, मालेगाव शहर अध्यक्ष विकास दादा केदारे, तालुका नेते देवा बिहाडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश समारंभ पार पडला। तसेच मजदे यांनी पक्षप्रवेश करताना आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला, ज्यामुळे मजदे यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला एक नवीन ताकद मिळाली। तसेच याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे नेते प्रकाशजी लोंढे साहेबजी म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत। आठवले साहेबांचं बळ वाढवण्यासाठी, हिंमत वाढवण्यासाठी ते कुटुंब वाढत चाललंय, म्हणून मला या कुटुंबाचा सार्थ आहे। पण मात्र जसं मंत्रिमंडळ असतं, कोणाचं अर्थ खातं, कोणाला न्याय खातं, कोणाला सामाजिक, अशा पद्धतीनं विभागणी करावी या प्रामाणिक उद्देशानं काहींना महाराष्ट्र, काहींना उत्तर महाराष्ट्र, काहींना जिल्हा, काहींना तालुका तर काहींना शहर, अशा पद्धतीने त्यांच्या मानासन्मान विभागणी करण्यात आली। खरं कारण आहे की आगामी निवडणुकीच्या साठी रिपब्लिकन पक्षाने दंड थोपटलेत। आम्ही सज्ज आहोत निवडणूक जिंकायला। 25-30 वर्षापूर्वी आम्ही निवडणूक लढायला सज्ज होतो। त्याच्यानंतरचा कालावधी आला, आम्ही कोणाला तरी पाडायला सज्ज झालो। त्यानंतरचा कालावधी आला, आम्ही कोणाला तरी निवडून आणायला सज्ज झालो। आता आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी सज्ज झालोय, म्हणून हा फौजफाटा निर्माण झाला। त्यामुळे सर्व धर्माचे लोक, सर्व पक्ष संघाचे लोक आणि मी भारतीचं अभिनंदन करेन। भारताच्या रक्तामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये ग्रंथन आहे। ग्रामपंचायत पासून, सदस्यापासून तर नगरसेवकापर्यंत त्यांनी पद भूषवलंय। एवढंच नाही तर वंचितचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवलंय। परंतु कोणाच्या पक्षाला मी दोष देणार नाही, कोणत्या संघटनेला मी दोष देणार नाही। परंतु जिथं रिपब्लिकन पक्षाची गतिमान चळवळ, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन चालत असेल तर फक्त आणि फक्त नामदार रामदासजी आठवले साहेब घेऊन चालतात। म्हणून या पक्षाच्या परिवारामध्ये भारतजी आणि त्यांच्या 70 लोकांचं मनापासून अभिनंदन करतो। मला माझ्या कार्यकर्त्यांचा साथ आहे। त्यांच्या चळवळीचे जुने जाणते दिलीप अण्णा असेल, माझा विकास असेल, माझा सुशील असेल, वाल्मिकांना असेल, की भारत असेल, एक सोडून 2 भारत, हे सर्व सुद्धा शिलेदार केले जाणार। सर्वांच्या ताकदीनं नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका जिंकण्याचा आम्ही त्या निमित्ताने मी ज्यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। तसेच आमच्या विनोद जाधव दादांनी सांगितलं की लोंढे साहेबांनी सगळे वाघ तयार केले, पण फक्त वाघच नाही तयार केले, तर ह्या वाघिणी सुद्धा तयार केल्या। त्या वाघिणीपैकी आमच्या ज्योती सिंग ताई, परत आमच्या सिव्हिलच्या महिला सोनलताई कांबळे, ह्या अशा बऱ्याचशा अशा आहेत, बेबी ताई सय्यद, परत आमच्या अर्चनाताई दरगुडे, अशा बऱ्याचशा महिला फार वाघिणीसारख्याच काम करतात आणि त्यांनी असंच काम करत राहावं। तसंच नवीन जे पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहे त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते व त्यांनी खूप खूप पुढे जावं, खूप खूप लोकांची सेवा करावी अशी अपेक्षा करते। धन्यवाद।